परीक्षा सुधारणा विधेयकावर आज संसदेत चर्चा होण्याची शक्यता, मतदानानंतर बिल पास होण्याची शक्यता, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता. एनडीएच्या खासदारांचा आज नवी दिल्लीत मंगल मिलन बैठक. मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता बैठकीला होणार सुरुवात. परीक्षा सुधारणा विधेयकासंदर्भात मोदी माहिती देणार असल्याची माहिती. सुनील तटकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. रेवती सुळेंच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचा बजरंग सोनावणे यांचा खुलासा. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक. शेतकरी कर्जमाफीसह खरीप पेरण्यांचा आढावा घेण्याची शक्यता. मला तडीपार करा पण जेलच्या बाहेर काढा. मारकुट्या रमेश म्हात्रेची कोर्टाकडे विनवणी. म्हात्रेचा शुक्रवारपर्यंत जेलमधला मुक्काम वाढला. आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या शर्मिला धनखडने रचला इतिहास. पॅराशूट पूटमध्ये जिंकलं गोल्ड मेडल. दिल्लीतील भेटीगाठींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील अमित शहांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्याचं घडलं असं की गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, तर दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असंही बोललं जात होतं. प्रत्येक वेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या चर्चांचं खंडन करण्यात आलं. मात्र गेल्या काही दिवसातील दिल्लीतील भेटीगाठींमुळे पुन्हा एकदा विविध चर्चा रंगू लागल्यात. कारण विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्तानं 22 जुलैला शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती. त्यानंतर 27 जुलैला दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहांची भेट घेतली. या भेटीबाबत पोस्ट करत तटकरेंनी सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं, तर रेवती यांच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. असं असलं तरी या भेटीगाठींमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसातल्या दिल्लीतील भेटीगाठींवर एक नजर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूया. 22 जुलै 2026ला शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. विद्यार्थी आंदोलनावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर 27 जुलैला सुनील तटकरे अमित शहांच्या भेटीला पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केलं होतं. आणि त्याच दिवशी म्हणजे 27 जुलैला सुप्रिया सुळे, बजरंग सोनावणे आणि शहांची भेट झाली. रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलं असं बजरंग सोनावणे यांनी या भेटीबाबत म्हटलेलं आहे. आम्ही जर भेटायचंच नाही राजकारण्यांना किंवा सत्तेच्या लोकांना तर असं कसं होईल. मी पण एक जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे. जिल्ह्यातले काही विषय असतात त्याच्यामुळे असतात किंवा काही प्रायव्हेट विषय असतात. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे घरगुती विषय असतात. जसं की आज ताईंची मुलगी त्यांचा रिसेप्शनचा कार्यक्रम 10 वाजता केला. त्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी आदरणीय ताई आम्ही पैसे यांच्याकडे गेलेले आहे आणि त्यांच्या सोबत होतो. त्याबरोबर माझ्या मतदारसंघातले काही कायदा व सुव्यवस्था असेल त्याच्या संदर्भात पण चर्चा करावी असेल. ऑर्केस्ट्रा बारचे परवाने नव्यानं देऊ नयेत असे आदेश राज्याच्या गृह मंत्रालयानं काढलेले आहेत. आधी ज्या ऑर्केस्ट्रा बारला परवाने देण्यात आलेत त्यांचं नूतनीकरण करण्यात येऊ नये असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मोठी बातमी, ऑर्केस्ट्रा बारचे परवाने नव्यानं देऊ नयेत असे आदेश राज्याच्या गृह मंत्रालयानं काढलेले आहेत. तसंच आधी ज्या ऑर्केस्ट्रा बारला परवाने देण्यात आलेले आहेत त्यांचं नूतनीकरण करण्यात येऊ नये असंही आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले. बातमी नाशिकमधून. नाशिक पोलिसांनी सुमारे 1500 कोटी रुपयांच्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरमधील शिक्षण संस्थेचे प्रमुख संजय भास्करराव गरुड यांना सोलापुरातून ताब्यात घेतलं. 4 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले तत्कालीन शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गरुड यांच्या संस्थेत शिक्षक भरती करून बोगस शालार्थ आयडी देण्यात आल्याचा आरोप आहे.
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या B1 डब्याला कर्जत जवळच्या मंकी हिल परिसरात आग लागल्यानं एकच खळबळ माजली आहे. डब्यातून धूर येऊ लागल्यानं आणि फायर अलार्म वाजल्यानं झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिक माहिती घेऊयात. माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, रात्री कोल्हापूरहून मुंबईकडे महालक्ष्मी एक्सप्रेस रवाना झाली होती. आज सकाळी पहाटेच्या दरम्यान आहे ते मंकी हिल परिसरात कर्जत या ठिकाणी ही ट्रेन आली असताना अचानकपणे आहे ती फायर अलार्म वाजला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशांची चांगलीच आहे ती धावपळ उडाली. B1 या डब्यातून धूर येत असल्यामुळे प्रवासी आहे ते गोंधळलेले होते. त्यांना नेमकी काय परिस्थिती झाली याची कल्पना नव्हती. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि त्या ठिकाणी धूर आल्यामुळे फायर अलार्म वाजल्याची आहे ती माहिती प्रवाशांना प्राप्त झाली आणि त्यामुळे लगेचच ही आग आटोक्यात आणल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या घटनेनंतर आहे ती झोपेत असलेल्या प्रवाशांची चांगलीच आहे ती तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले. अनेक प्रवासी भयभीत होऊन आहे ते डब्यातून उड्या मारण्याच्या तयारीत होते. मात्र एकूणच पाहायला गेलं तर परिस्थिती नियंत्रणात रेल्वे प्रशासनानं आणल्यानंतर ही ट्रेन आता पुढे मुंबईकडे मार्गस्थ झालेली आहे. मात्र हा नेमका आगीचा प्रकार कशामुळे झाला याची चौकशी आता रेल्वे प्रशासन करताना दिसून येते. ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. राज्यातील औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वीच 20 मार्चला प्रश्नपत्रिकेतील सुमारे 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आलाय. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होती. MPSC पेपरफुटी प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटलाच नव्हता, कुणीतरी बनावट ईमेल केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बनावट तक्रारदारांवर MPSC काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. MPSC औषध निरीक्षक भरतीचा पेपर लीक झाल्याची तक्रार सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांनी MPSC आयोग आणि FDA विभागाकडे केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. दरम्यान 2 तक्रारदारांपैकी छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यानं तक्रार मागे घेतली आहे. मात्र अहिल्यानगर येथील तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे या विद्यार्थ्यानं तक्रार मागे घेण्यास नकार दिलाय. तर ऋषिकेशनं या घोटाळ्यातील संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिकद्वारे तपासण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी लिहिलेल्या पत्रावर आक्षेप घेतलाय. तक्रारीचं पत्र आणि आताच्या पत्रावर सही वेगळी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. पत्रामध्ये संबंधित प्रश्न इतर टेस्ट सिरीजचं असल्याचं म्हटलं गेलंय. त्यावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलाय. दुसरी टेस्ट सिरीज कोणती ते जाहीर करावं असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणी रोहित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. रोहित पवारांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केलाय. नीट परीक्षेत जसा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली तसाच हा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटलेली आहे. मग त्याचा आका कोण आहे हे शोधायला हवं असं रोहित पवार म्हटलं.